काय रोजचं जागते रो म्हणायचं आणि ओरडायचं. अरे येड्या, जनता जागी राहिली पाहिजे. ती जागी राहत नाही, सारखी झोपलेली असती. आणि मग हे चोरटे टल्ला मारून जात्या. आता आपण तरी कुठं कुठं बघायचं ना. आपण तरी कुठं कुठं बघायचं. बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे. अहो आपण बघतच बसलो तर आपल्याला झोपायला कसं मिळणार. हे शान्या, शिपायाचा पगार घेतो आणि ड्युटीवर झोपायच्या गप्पा करतो. लाज नाही वाटत तुला? आरामखोर. हे बघ, असा आराम मी तुला करू देणार नाही. दिवस असो का रात्र असो, जनतेच्या डोळ्यावर झापड आलेली आहे आणि टपलेले चोर लुटून चाललेले आहेत. लुटून चाललेले? मग कुठं चाललेले आहेत लुटून? कुठंच कोण आहे रे ते? ओढून काढतो एकेकाला, बदडून काढला पाहिजे. आता बघाच तुम्ही. हे मूर्खा, कितवी शिकला रे तू? कुणी भरती केलं तुला इथं? नॉन मॅट्रिक पास आहे मी. मी नॉन मॅट्रिक पास आहे. प्रधान साहेबाचा खास आहे. तुम्हाला कसला त्रास आहे? तरीच बर का मी म्हणलंच, वशिल्याचा तट्टू दिसतोय. वशिल्याचा तट्टू बिट्टू म्हणायचं नाही बर का आपल्याला. का? हा मग आपण तुमच्या सारख्या शहाण्या माणसाबरोबर काम करतोय ना. सुधारलो ना तेव्हापासून. होय. मग तुम्ही आमचे गुरु आहे. तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. तर मग आता म्हण. जागते रहो, जागते रहो, जागते रहो, जागते रहो. अरे जरा अंगात जोर असल्यागत म्हण. अरे येड्या, जागते रहो म्हणजे हे जनता जनार्दनांनो, तुमच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा, गरिबीच्या बिकट परिस्थितीचा कुणीतरी बाजार मांडून तुमचा फायदा घेतय. आमचा फायदा घेताय? काय सांगताय काय? मग तुला बघायचं का? पण त्यासाठी इतिहासातला मूळ प्रसंग आधी पाहावा लागेल. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान. काय करता उगा आमचा अपमान? अरे बाबा, या शिक्षण क्षेत्राचा विषय काढला म्हणून सांगतो बर का. सांगा की. आपल्या भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवला त्या सावित्रीबाई फुले यांचा किती अपमान झाला तो प्रसंगच तुला धावतो. असं म्हणतात? चल 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 माघारी पी. चला चला फिर माघारी पी. आलं आलं आलं. 19व शतक आलं. माननीय फुले यांचा काळ. बघ बघ समोर बघ. कान टवकारून डोळे उघडे ठेवून बघ. बघ समोर. शिव 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 बुडाला धर्म बुडाला. अरे 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 शास्त्री बुवा, अहो तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? पंता, हे तुमचं नेहमीच आहे हो. अहो कशाचं काय बोलत असता काहीही समजत नाही. अहो शास्त्री बुवा, अहो त्या गोविंद पंताला दुर्बुद्धी सुचली हो. त्यांनी ज्योतिबाला शिक्षणाचे धडे दिले. मग काय, ज्योती झाला शहाणा आणि त्यानं शिक्षणाचं खूळ त्याच्या पत्नीच्या डोक्यात भरवलं की हो, आता ती स्त्रियांना शिक्षण देते म्हणे. हो 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 हो, तो विषय बोलताय. आला आला लक्षात आला. काय हा समाज आणि कसले हे समाज सुधारक. अहो स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना काय बाजारात आणायचं आहे का? अहो शास्त्री बुवा, या स्त्रिया उद्या घराचा अंबरठा ओलांडतील तेव्हा या समाजाला सगळं कळेल बघा. नाही नाही नाही, या सावित्रीला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. म्हणजे पुन्हा असलं धाडस ती करणार नाही. बरोबर आहे बरोबर आहे. स्त्री शिक्षण म्हणे, स्त्री शिक्षण. आता काय मोरोपंत, अहो ही स्त्रियांना धडे शिकवते
आपण हिला चांगला धडा शिकवूया. ते गोमय घ्या बरं तिथे. अरे 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 शिंच्या बघताय काय स्त्रियांना शिक्षण देते काय. मारा हिला, मारा मारा हिला. आमचा समाज बिघडवायला चालले का. नाही तर काय. याद राख, हा पहिला प्रसंग झालाय. न ऐकल्यास पुढे मात्र परिस्थिती कठीण होईल. अधिक अधिक कठीण होईल. मारा मला, मारा, छळा मला. माझी कितीही अवहेलना झाली, अपमान झाले, जीव घेणे हल्ले झाले ना, तरी माझं शिक्षणाचं व्रत मी कधीही सोडणार नाही. अहो, क्रांतीच्या मार्गावर फुले कधीच नसतात हो. असतात ते काटे, दगड. त्यानं क्रांतीत अडथळे येतात. पण मी घेतलेला शिक्षणाचा वसा कधीच सोडणार नाहीये मी. आज पेरलेलं बी उद्या उगवणारच आहे, किंवा 100 वर्ष लागतील. पण अवघ्या महाराष्ट्राला स्त्री शिक्षणाची महती पटेल. पंत, लक्षात ठेवा, पाळण्याची नव्हे तर देशाची दोरी हातात असलेली स्त्री शक्ती उद्या देशाचा कारभार चालवणार आहे. अहो, तुम्ही मला मारू शकालो, पण माझे विचार कसे मारणार आहात तुम्ही. अरे सिंच्यानो, हिच्या नादी लागून धर्म भ्रष्ट होईल, भ्रष्ट. चला चला चला, पण पंतांच्याकडे जाऊया. चला चला निघायला हवे. लगेच चला चला. येही पाय. बघितलं ना सावित्रीबाईंचे काय हाल झाले ते. पण त्या माऊलीनं जिद्द सोडली नाही बरं का. स्त्रियांना मोफत शिक्षण देऊन स्त्रियांसाठी शिक्षणाचा हक्क प्रस्थापित केला. त्याचं महत्व काय लक्षात आलं का. काय. आज उघड मात्यानं मुली शाळेत जाऊ लागल्यात. इंदिरा गांधींसारखी महिला भारताची पंतप्रधान बनली. वाईट ते आहे म्हणा. मला सांग, आज मी तिला राष्ट्रपती कोण आहे. कोण आहे. एक स्त्री. राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांना मी वंदन करतो. या आजच्या सावित्रीबाईच्या लेकी आहेत बरं का. खरं आहे बरं का तुमचं. नाही, अगदी खरं आहे ते. आहे का नाही. या समाजावरचे सावित्रीबाईंचे उपकार कधी सुद्धा फिटणार नाहीत. उपकाराची फेड सुद्धा होणार नाही, तर बाकीचं लांबच राहू द्या. पण आजचे सत्ताधीश राजकारणी यांनी कृतज्ञतेनं या शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे बरं का. वय इंग्रजी मीडियमचं फॅड माजवलेलं आहे. त्याचा फायदा उठवणारे धंदा करू लागले आणि दप्तराच्या वजनं मुलांच्या पाठीचे कडे वाकू लागलेले. पालकांच्या तर खर्चाच्या बोजानं पर माना मोडून लागल्यात बघा. आहे तर काय. नाही, कसं असतंय बरं का. कसं असतंय. म्हातारी मेल्याचं दुःख नाही बरं का, पण काळ सोकावतोय. चल 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 पुढं, चल चल पुढं. आता पुढं कुठे नेत आहे हो. वर्तमान काळात चल, वर्तमान काळात. तुमचं बरं आहे बरं का. काय. तुम्ही वरिष्ठ, आम्ही खालचे. तुम्हाला काय या दादाला भूतकाळात देतात, पुन्हा वर्तमान काळात देत आहे. तुला समजा बघायचं ना, मग सांगतो तेवढं कर. चल. त्याला तुम्हाला काय गोल फिरलं की कुठे बी जायला अमेरिका. ढवळेबाई, ओ ढवळेबाई, काय हो. आले का पैसे भरून. गेलती की मगाशीच. घातले त्याच्या मड्यावर 2000 रुपये. अहो, तुमचा मुलगा इंग्रजी मीडियम मध्ये शिकतोय म्हटल्यावर खर्च होणारच की. त्यात ही मिशनऱ्यांची शाळा, कॉन्व्हेंट. अहो, आम्ही या शाळेबद्दल सगळं ऐकलं होतं, म्हणून तर आमच्या पिंट्याला बघा मराठी शाळेत टाकलंय. पण कोणाला माहिती हे असले नाटक करतील म्हणून. आमच्या चाळीतल्या सौंद्यांची पोरं की नाही याच विंगरजी शाळेत आहेत. म्हणून मॅच हट्ट केला व आमच्या मालकाला म्हटलं बंटीला बी विंगरजी शाळेतच घालायचं. आणि या विंगरजी शाळा की नाही रोज काहीतरी वेगळं झंगाट काढतात बघा. नाहीतर काय तर म्हणे पुस्तकं इथूनच घ्या, दप्तर इथूनच घ्या, आणि ते काय टिरेस का काय आहे ना तो पण इथंच घ्या म्हणे.
तुम्हाला सांगते अव वर्षाची फी भरली ना तरी दर महिन्याला काहीतरी आहेच या शाळेचं. हे मेल महागाई जगू देईना आणि पोराला चांगलं शिकवावं म्हणल्यावर शिकवताही येईना. ढवळेबाई, दप्तराचं ओझं तर हमालाच्या वर आहे हो. पोरगा पार वाकून गेलाय बघा. हा नाही तर काय. अहो पेपरमध्ये मी परवा वाचलं होतं, पुण्यात एक शाळा आहे बघा. काय बरं तिचं नाव? गुजरी का रोजरी? हा रोजरी. अहो बघा ना, मरणाची फी वाढवली, चांगलीच लूट सुरू केली होती. वैतागून जेव्हा पालक एक झाले, आंदोलन उपोषण केलं, तेव्हा शाळेनं शेपूटच टाकलं, फीची वाढच बंद केली. असं मी म्हणते आपण मी असंच काहीतरी करायला पाहिजे बघा. मी म्हणते ढवळेबाई, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. तुम्हाला इंग्रजी येत नाही ना, तुमच्या नवऱ्याला पण इंग्रजी येत नाही. अहो मग कशाला त्या पोराला इंग्रजी शाळेत शिकवता? म्हणजे अहो दुसऱ्यानं गळ्यात सरी घातली म्हणून आपण दोरी घालायची का? मराठी आपली मातृभाषा आहे. आता पहिलीपासून मराठी शाळेत इंग्रजी विषय शिकवतातच ना. हा तुमचं बी बरोबर आहे व पण ना मला पण विचार केला पाहिजे का नाही. आणि हे काय इंग्रजीचं फॅड आहे ना, ते आपल्यासारख्याला काय परवडत नाही बघा. चला ढवळेबाई, शाळा सुटली तुमची आणि आता घ्या मुलाच्या दप्तराचं ओझं स्वतःच्या पाठीवर. हा हा चला 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 चला. त्याची पाय हजार आहे. अरे आजची मुलं इंग्रजी शिक्षणाच्या वजानं आणि दप्तराच्या बोजानं वाकून फार वाळत चाललेली आहे. अरे बघा की कसली वाळकी पोर फिरते तू. आहे का नाही? अरे हे झालं लहान पोरांच्या शिक्षणाचं. आपण पोरांना शिकवून मोठं करतो, मोठी मोठी स्वप्न धावतो, त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपला वर्तमान खर्च करतो. हा पण पुढं काय होतं बघायचंय तुला? आता बघणारच की. बघणार का नाही? तुम्ही वरिष्ठ, हा तुम्ही दाखवाल ते आम्हाला बघायलाच पाहिजे. असं म्हणतो ना. मग चल चल आता कॉलेजवर. तिथं ऍडमिशन चालू आहे. ऍडमिशन? हा मग मला कशाला पाहिजे ऍडमिशन? ये गाढवाला ऍडमिशन देत नाहीत बरं का. तू काळजी करू नको, तू फक्त बघायचं काम कर. चल चला कॉलेजवर चला. आपल्याला काय ये थांब रे, थांब. काय झालं? तुझे पाय कुठे? नको कोतवाल साहेब, नको पाया नका पडू माझ्या उगच. नाही बाबा, पाया नाही पडत तुझे पाय बांधून ठेवतो. नाहीतर त्या कॉलेजच्या ऍडमिशन मध्ये लाता मारशील. हा चल पुढं चल. फिरायचं राहिलं. फिरून घेऊ ना. फिरल्याशिवाय पोचता. चला चल फिर